ज्ञानाचं चिंतन करणारी माणसं वायाला जात नाहीत. तुम्हाला जर जगात नाव लौकिक पाहिजे असेल तर ज्ञान कमवा. उदाहरण देतो. गरीबाचं लेकरू होतं, 6 वर्षाचं होतं, शाळा शिकायचा अधिकार नव्हता. दलिताचं म्हणत होते लोक. नाव होतं भीमराव, नाव होतं बाबासाहेब. पहिलीत गेलं लेकरू, 6 वर्षाचं लेकरू आहे. गुरुजीनं वर्गात बसू दिला नाही, वर्गाच्या बाहेर बसला पोरगा. ऐका बरं, ज्ञान किती महत्वाचं असतं पोरीनो. वर्गाच्या बाहेर बसला पोरगा आणि अभ्यास करू लागला. मास्तरनं फळ्यावरती गणित लिहून दिलं. अख्ख्या वर्गातल्या पोरांचा हात नाही वर आला, पण वर्गाच्या बाहेर बसलेलं पोरगा हात वर करत होतं. सर, हो गुरुजी, मला येतंय, मला येतंय, येऊ का आतमध्ये? पोरगा आत आलं. मास्तरनं त्याच्या हातात खडू दिला आणि फळ्यावरचं गणित सोडवायला लागल्याबरोबर वर्गातली पोरं उठून उभा राहिली आणि गुरुजीला म्हणली, अय मास्तर, त्या दलिताच्या पोराला जर वर्गात घेतलं तर आम्ही वर्गात थांबणार नाही. आमचे डबे विटाळतील, अन्न विटाळल. आम्ही चांगल्याची पोरं आहोत, हे दलिताचं आहे, आम्ही वर्गात थांबणार नाही. गुरुजीनं हात जोडले. ए पुराव, लेका असं करू नका, भीमा हुशार आहे. ए पुराव, लेका बाबा हुशार आहे, अरे लय हुशार आहे. ज्ञानाची गुणवत्ता पाहिजे. अरे थांबा वर्गात. पोरं थांबली नाही, निघून गेली. ज्या पोराला वर्गात प्रवेश नाही, ज्या पोरानं लाईटच्या खांबाखाली बसून अभ्यास केला, त्याच पोरानं भारताचं संविधान तयार केलं हे विसरायचं. काय होतं? एका कवीची कविता आहे. मोडक्या झोपडीला होती बाई मोडकी ताटी, फाटक्या लुगड्या आले होत्या माई 17 गाठी. मोडक्या झोपडीला, मोडक्या झोपडीला होती माई मोडकी ताटी, फाटक्या लुगड्या आले होत्या माई 17 गाठी. पोरगा झाला साहेब, सुना झाल्या साहेबीन, सांगतात ज्ञानाच्या गोष्टी. अरे पोरगा झाला साहेब, सुना झाल्या साहेबीन, सांगतात ज्ञानाच्या गोष्टी. माझ्या भीमान, भीमान माय सोन्यानं भरली ओठी. काय सांगू मी माय, केलं बाय भलते कष्ट. नव्हतं खायाला खरकट आणि उष्ट, घासातला घास दिला भीमान, दिला वाटी वाटी. माझ्या भीमान, भीमान माय सोन्यानं भरली ओटी. हा ज्ञानाचा महिमा आहे. ज्ञानाचं चिंतन असावं. ज्ञान कमवा. सतत अभ्यासाचं वेळ लागलं पाहिजे. आता या पोरे आहेत ना, ए माझ्या तायड्यांनो, तुम्हाला ना अभ्यासाचं वेळ लागलं पाहिजे. अभ्यास, सतत अभ्यास केला पाहिजे. सतत अभ्यास पाहिजे. सतत अभ्यास करावा. उलट तुम्ही तुमच्या लेकीला सांगितलं पाहिजे, शिकले नाही ते नागून भागू, शिकले नाही ते नागून भागू. लाव ग लाव ज्ञानाचं कुंकू कपाळी लाव. हे लाव ग लाव ज्ञानाचं कुंकू कपाळी लाव. लाव ग लाव ज्ञानाचं कुंकू कपाळी लाव. दुसरे चिंतन पाहिजे, न्यायाचं चिंतन पाहिजे. सतत आपल्याकडनं चांगलं घडलं पाहिजे.